सरकारच्या अहवालानुसार देशातील 57% शाळांमध्ये कम्प्युटर चालू स्थितीत आहे, तर 53% शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याचा दावा आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या कन्या प्रशाला शाळेत जाऊन संगणक कक्षाचे लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केलेले आहे. यावेळी तिथले संगणक कम्प्युटर तांत्रिक कारणास्तव बंद असल्याचं समोर आलेलं आहे. दुसरीकडे अजूनही इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय धाराशिव मधली ही प्रशाला आणि त्या ठिकाणी कम्प्युटर बंद असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तर या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षणाची देखील आवड निर्माण व्हावी, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरिता प्रत्येक शाळांमध्ये जवळपास कम्प्युटर लॅब अस्तित्वात आणण्याचं कुठेतरी काम मागील काही दिवसांमध्ये झालेलं पाहायला मिळतंय. याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या वतीने एक अहवाल देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगितलंय की देशातील तब्बल 57.2% शाळांमध्ये जे आहे ते संगणक कुठेतरी सुस्थितीत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी जवळपास 53% शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शनची देखील सुविधा जी असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठीच्या वतीनं आपण याचं रियालिटी चेक करण्यासाठी एका कन्या प्रशालामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी या शाळेतील हा संगणक कक्ष आपण पाहू शकतोय. आतमध्ये जर गेले तर अशी सुसज्ज अशी ही कम्प्युटर लॅब या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. मात्र हे जे संगणक आहेत त्याचे मॉनिटर्स चालू आहेत, मात्र सीपीयू आणि काही तांत्रिक कारणास्तव हे जे संगणक आहेत ते कुठेतरी काम करत नसल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे केंद्र सरकार जरी सांगत असलं की आम्ही 57% शाळांमध्ये संगणक दिलेले आहेत, 53% शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे, मात्र अशी परिस्थिती जी आहे ती या शाळेमध्ये कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर इथं प्रशिक्षित स्टाफ असेल, त्याचबरोबर हे जे काही दुरावस्था झालेली ती सुधारणं गरजेचे आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.